नमस्कार सर्वांना, मी प्राध्यापक आसाराम मुंडे आपणा सर्वांचं फास्ट ट्रॅक इंग्लिश अकॅडमीमध्ये स्वागत करतो। आजचा जो हा व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ तलाठी भरती 2023साठी डेडिकेटेड आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की ऑनलाईन पद्धतीने जी 2019मध्ये एक्झाम घेण्यात आलेली होती तलाठी, तर त्याचे क्वेश्चन कसे होते व TCS किंवा IBPSचा पॅटर्न आता यावेळेस कसा राहील, तर या संदर्भाने आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत। सर्व क्वेश्चनची बेसिक टू ॲडव्हान्स, जसं की आपण सुरुवातीलाच पाहिलेलं आहे थंबनेलवरती, बेसिक टू ॲडव्हान्स तयारी करून घेणार आहोत। प्रत्येक क्वेश्चनमध्ये जे काही कन्सेप्ट असतील तर त्या या ठिकाणी मी तुमच्या क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहे। त्यामुळे व्हिडिओमध्ये स्किप करून किंवा मध्ये सोडून बंद करू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे जेणेकरून तुमच्या पूर्ण कन्सेप्ट क्लिअर होऊन जातील आणि जे काही आपण शिकलेलो असतो ग्रामरमध्ये ते सुद्धा क्वेश्चन सॉल्विंगच्या माध्यमातून काय होत असतं, तर परत ते नॉलेज आपलं कन्सॉलिडेट होत असतं, नियम चांगले आपले पक्के होत असतात। हा जो क्वेश्चन पेपर आहे हा 2/7/2019ला दुपारी 2च्या शिफ्टमध्ये झालेला आहे आणि हा क्वेश्चन पेपर ज्यावेळी आपण पूर्णपणे सॉल्व करून बघू तर त्यावेळी निश्चितच आपल्यामध्ये काय होतं, एक कॉन्फिडन्स निर्माण होतो। त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, सबस्क्राईब करा चॅनलला जर केलेलं नसेल, जे नवीन व्ह्यूअर्स असतील त्यांनी, व व्हिडिओ आवडला तर निश्चितच लाईक आणि शेअर करायला विसरू नका। सो लेट स्टार्ट नाव। पहा पहिला क्वेश्चन, आउट ऑफ द फॉलोइंग ऑप्शन्स आयडेंटिफाय अ सिम्पल सेंटेन्स। आता या ठिकाणी आपल्याला सिम्पल सेंटेन्स आयडेंटिफाय करायचं आहे। तर अगोदर आपण समजून घेऊयात की नेमकं सिम्पल सेंटेन्स काय असतं। तर 3 प्रकारचे सेंटेन्सेस असतात आपल्याकडं। नंबर 1 आहे सिम्पल सेंटेन्स, याला आपण म्हणतो केवल वाक्य, सिम्पल सेंटेन्स। नंबर 2 आहे कंपाऊंड सेंटेन्स, याला आपण म्हणतो संयुक्त वाक्य। आणि नंबर 3 आहे कॉम्प्लेक्स सेंटेन्स, याला आपण म्हणत असतो मिश्र वाक्य। असे हे 3 प्रकारचे वाक्य आपल्याला पाहायला भेटतात। तर त्यापैकी आपण तिन्हींचं पाहू, नेमकं तिन्हींचं कन्सेप्ट क्लिअर करून घेऊ। सिम्पल सेंटेन्स कशाला म्हणतात, तर ज्याच्यामध्ये एकच सब्जेक्ट आणि एकच वर्ब दिलेलं असतं, याला काय म्हणतात, सिम्पल सेंटेन्स। नंबर 2 कंपाऊंड सेंटेन्स कुणाला म्हणतात, तर ज्या 2 सेंटेन्सला किंवा 2पेक्षा जास्त सेंटेन्सला अँड, ऑर, बट, देअरफॉर अशा प्रकारच्या, सो, नॉट ओनली बट ऑल्सो, आयदर ऑर, नायदर नॉर, या ॲज वेल ॲज या फ्रेजेसनी जर जोडलेलं ते एखादं सेंटेन्स असेल तर त्यांना आपण कंजंक्शनने, तर त्यांना आपण म्हणतो कंपाऊंड सेंटेन्स। आणि नंबर 3चा आहे कॉम्प्लेक्स सेंटेन्स। कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणजे काय की सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन जे असतात आपले, फॉर एक्झाम्पल इफ, अनलेस, ॲज, इफ, इव्हन दो, ऑल्दो, वेन, वाय, दॅट, सो दॅट, यांनी जर कुठलं एखादं सेंटेन्स जोडलेलं असेल तर ते असतं कॉम्प्लेक्स सेंटेन्स। मग आता या ठिकाणी आपल्याला कोणचं शोधायचं आहे, सिम्पल सेंटेन्स। तर पाहूयात मग आपण नेमकं सिम्पल सेंटेन्स कुठलं आहे याच्यात ते पहा। नंबर 1, अलेक्झांडर द ग्रेट वॉज डीपली इंज्युअर्ड बाय ट्रायबल्स इन इंडिया। आता इथे पहा बाय वापरले म्हणजे काय, हे सेंटेन्स पॅसिव्ह वॉइसचं आहे। कुठलं आहे, पॅसिव्ह वॉइस, आणि आपल्याला कुठलं शोधायचं आहे, सिम्पल। मग हा तर पर्याय आपला कटला। दुसरं, ही वॉज फॅटली वुंडेड, हे आपल्या डेफिनेशनमध्ये बसते। सब्जेक्ट एकच आहे आणि वर्बसुद्धा एकच आहे, तर या ठिकाणी काय होऊ शकते की आपलं हे आन्सर येऊ शकते। पण आपण चेक करू दुसरे, सून आफ्टरवर्ड्स। आता सून आफ्टरवर्ड्स हे काय, सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन, मग हे येणार नाही, हे मिश्र वाक्याचं उदाहरण आहे। आणि तिसरं आहे ही कुड नॉट अटेन हिज ड्रीम ऑफ कॉन्क्युरिंग इंडिया अँड, आता इथे पहा अँडने जोडलं म्हणजे हे कुठलं आहे, कंपाऊंड सेंटेन्स। म्हणजे असं आपल्याला कन्सेप्ट जर क्लिअर असेल तर अगदी सहज सोप्या पद्धतीने आपण कुठलंही वाक्य ओळखू शकतो। मग हे कंपाऊंड सेंटेन्स, हे सून आफ्टरवर्ड्स हे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे म्हणून याला म्हणायचं कॉम्प्लेक्स सेंटेन्स। वरचा आहे पॅसिव्ह वॉइस, मग हे ऑप्शन आपलं बरोबर येतं। कुठलं, ही वॉज फॅटली वुंडेड, याला म्हणायचं सिम्पल सेंटेन्स, ज्याच्यामध्ये एकच कर्ता आणि एकच क्रियापद असतं, त्याला काय म्हणतो आपण, सिम्पल सेंटेन्स। सो नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 2, चूज द ॲप्रोप्रिएट कंजंक्शन्स फॉर द गिवन सेंटेन्स। पहा काही शिफ्ट असे आहेत की ज्याच्यामध्ये एका टॉपिकवरतीच खूप जास्त भर दिलेला आहे।
आता इथे भानगड काय होती की आपण कुठल्या टॉपिकची तयारी करायची. तर मित्रांनो, कुठली एक्झाम असेल, रिझल्ट जर हवा असेल तर आपल्याला सगळेच टॉपिक चांगले करावे लागतात. कारण ऑनलाईन एक्झामचं स्वरूपच ते आहे की ते कुठल्या टॉपिकला जास्त भर देतील काही सांगता येत नाही. तर सगळे टॉपिक आपले चांगले पाहिजे. पहा, आता कंजंक्शन आपल्याला योग्य वापरायचं आहे. ज्यावेळी आपण कंजंक्शन वापरायचा विचार करत असतो त्यावेळी अगोदर वाक्य सगळं वाचून घ्यायचं. मग काय, डॅट डॅश अँड डॅट डॅश ही स्टडीज फॉर ॲटलिस्ट 8 hours एव्हरी डे, ही विल नॉट स्कोर 100% इन कॅट. आता ज्या ठिकाणी आपल्याला नॉट म्हणजे पुढचा क्लॉज, मेन क्लॉज जर निगेटिव्ह दिलेला असेल तर साधारणतः मी क्लासमध्ये शिकवत असतो की क्लॉज जर पुढचा निगेटिव्ह असेल तर त्या ठिकाणी कंडिशन दिलेली असते. काय दिलेली असते? कंडिशन, अटदर्शक वाक्य. मग हे कंडिशन देणारे कंजंक्शन कोणते आहेत? इफ, अनलेस, अनटिल यांचा वापर आपण कुठे करत असतो? कंडिशनल क्लॉजेसमध्ये. आता इथे कंडिशन दिसते. मग आता या ठिकाणी पहा, पहिलं कंजंक्शन आहे सो दॅट, तर ते तर येणार नाही. सो दॅट कुठलं दाखवतं? पर्पज दाखवतं, उद्देश. इफ आणि सो हे नसतं कॉम्बिनेशन. त्याच्यानंतर अनलेस, अनटिल हे येऊ शकते. आयदर ऑर, आयदर ऑर हे कशात वापरतो आपण? अफर्मेटिव्ह सेंटेन्समध्ये, म्हणजे होकारदर्शक वाक्यात. पहा, म्हणजे आपल्याला प्रत्येक पर्याय इलिमिनेट करता येतो. पण कधी करता येतो? जर आपलं बेसिक क्लिअर असेल. बेसिक काय क्लिअर पाहिजे? की ज्या वाक्यामध्ये मेन क्लॉजमध्ये जर निगेटिव्ह वर्ड आलेले असतील किंवा निगेटिव्ह क्लॉज असेल तर त्याच्या अगोदरचा कुठला यायला पाहिजे? मग अफर्मेटिव्ह. पण अफर्मेटिव्ह कसा पाहिजे? कंडिशनमध्ये पाहिजे. मग इफ, अनलेस, अनटिल यापैकी कुठला असेल तर शोधायचे. मग हे पर्याय तर आपले गेले. मग कुठला येईल? अनलेस, अनटिल. अनलेस अँड अनटिल ही स्टडीज फॉर ॲटलिस्ट 8 hours एव्हरी डे, ही विल नॉट स्कोर 100% इन कॅट. म्हणजे जोपर्यंत तो दररोज 8 तास अभ्यास करत नाही तोपर्यंत कॅटच्या एक्झाममध्ये त्याला 100% आणणं मुश्किल होणार आहे. ही झाली त्याची कंडिशन. इट मीन्स द राईट आन्सर इज अनलेस अँड अनटिल. नेक्स्ट पाहूयात आपण. क्वेश्चन नंबर 3. व्यवस्थित ऐका. वाटलंच तर काही नियम मी सांगत असताना नोट डाऊनसुद्धा तुम्ही करून घ्या, म्हणजे जेणेकरून तुमची ती कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल. पुन्हा पुन्हा डबल तुम्हाला ती गोष्ट करायची गरज पडणार नाही. आता काय, चूज द ऑप्शन दॅट बेस्ट पंक्च्युएट्स द गिवन सेंटेन्स. या ठिकाणी विरामचिन्ह आपल्याला व्यवस्थित द्यायचे आहेत. मग डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचचे जे वाक्य आहेत ते वाक्य 3-4 प्रकारचे असतात. अफर्मेटिव्ह, त्याच्यानंतर इंट्रागेटिव्ह, त्याच्यानंतर आहे आपलं एक्सक्लेमेटरी, इम्परेटिव्ह, हे असे जी वाक्य असतात. मग ह्यांना कुठले कुठले पंक्च्युएशन मार्क दिले जातात ते आपण या ठिकाणी पाहिलं पाहिजे. आता ही सेड आय एम स्पीकिंग द ट्रूथ, म्हणजे हे डिक्लेरेटिव्ह किंवा असर्टिव्ह सेंटेन्स आहे. तर मग याला कुठलं येईल? अगोदरच मी तुम्हाला देऊन दाखवतो इथे. ही सेडच्या तिथे कॉमा, आयच्या अगोदर कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा, पुन्हा शेवटी फुल स्टॉप आणि इथे कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा. मग ह्या कंडिशनचं वाक्य कोणतं आहे? ऑप्शन नंबर सी इज करेक्ट. हे सोपे प्रश्न असतात, हातचे मार्क असतात, त्याच्यामुळं हे गमवायचे नाही, त्यांच्यावरती थोडंसं लक्ष देऊन करायचं. क्वेश्चन नंबर 4. चूज द करेक्ट फॉर्म ऑफ द नाऊन फॉर द गिवन सेंटेन्स. आता नाऊन फॉर्म आपल्याला शोधायचा आहे. मग मुसोलिनी वॉज ॲन इटालियन. मग तो मुसोलिनी जो होता तो कोण होता? इटालीचा हुकुमशहा होता. मग हुकुमशहासाठी कुठलं नाऊन येणार आहे? डिक्टेटरशिप. आता या ठिकाणी इटालियन डिक्टेटरशिप नसते. मग हे वाक्य, सॉरी, हा पर्याय चुकला. दुसरं आहे डिक्टेट. डिक्टेट म्हणजे काय? हुकूम गाजवणारा, हुकूम देणारा, हुकूम देणारा, डिक्टेट. आणि डिक्टेटर म्हणजे हुकुमशहा. मग इथे आपल्याला हुकुमशाही नाही पाहिजे. डिक्टेटरशिप म्हणजे काय? हुकुमशाही. आणि डिक्टेटर म्हणजे हुकुमशहा, हुकुमशहा. आणि चौथा आहे डिक्टेटेड, म्हणजे हुकूम केलेले. मग आता या ठिकाणी हे सुद्धा येणार नाही, डिक्टेट येणार नाही आणि डिक्टेटरशिपसुद्धा येणार नाही. म्हणजे ऑप्शन नंबर सी इज करेक्ट, डिक्टेटर. मुसोलिनी वॉज ॲन इटालियन डिक्टेटर, म्हणजे मुसोलिनी हा इटालीचा हुकुमशहा होता. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला प्रत्येक शब्दाचं म्हणजे व्होकॅब्युलरीसुद्धा आपली स्ट्रॉंग पाहिजे. त्याच्यानंतर पहा क्वेश्चन नंबर 5. चूज द ॲप्रोप्रिएट आर्टिकल फॉर द गिवन सेंटेन्स. आता या ठिकाणी पहा, माय फ्रेंड ओर अ प्रिटी रेड ड्रेस फॉर द पार्टी.
या ठिकाणी एखादं ड्रेस किंवा काही आर्टिकल असेल तर साधारणतः काय वापरत असतो आपण, आर्टिकल ए. पार्टी किंवा काही फंक्शन असेल तर त्यासाठी काय वापरलं जातं, आर्टिकल द. म्हणजे ऑप्शन नंबर बी इज करेक्ट. त्याच्यानंतर पहा क्वेश्चन नंबर 6. चूज द ॲप्रोप्रिएट कलेक्टिव्ह नाऊन टू कम्प्लीट द सेंटेन्स. आता कलेक्टिव्ह नाऊन आपल्याला या ठिकाणी ओळखायचं आहे, पण कुणासाठी ओळखायचं आहे, डॅश एलिफंटसाठी ओळखायचं आहे. ब्लॉक्ड अवर वे. मग ग्रुप कुणाचा असतो, ग्रुप सिंगरचा असतो किंवा स्टुडंटचा ग्रुप असतो, पीपलचा ग्रुप असतो. प्राईड कुणाचं असतं, लायन्स प्राईड, LION लायन प्राईड. त्याच्यानंतर हर्ड कुणाचं असतं, कॅटल आणि एलिफंटचं असतं, एलिफंट्स, बरोबर. आणि क्रीव कुणाचं असतं, सेलर्सचं, SAILORS, अ क्रीव ऑफ सेलर्स. या ठिकाणी आपल्याला एलिफंटचं पाहिजे, म्हणजे ऑप्शन नंबर सी इज करेक्ट. अ हर्ड ऑफ एलिफंट्स ब्लॉक्ड अवर वे, म्हणजे हत्तींच्या कळपाने आमचं मार्ग अडवला. हे कलेक्टिव्ह नाऊन असे पाठ करायचे पहा. अ ग्रुप ऑफ पीपल, अ प्राईड ऑफ लायन्स, अ हर्ड ऑफ कॅटल्स किंवा अ हर्ड ऑफ एलिफंट्स, अ क्रीव ऑफ सेलर्स. या पद्धतीने आपल्याला ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 7. चूज द मोस्ट सुटेबल कंजंक्शन. पहा परत कंजंक्शन आलं, म्हणजे कंजंक्शन चॅप्टरवर 3-4 क्वेश्चन या सेटमध्ये विचारलेले आहेत. मग कुठल्या चॅप्टरला भर देतील सांगता येत नाही. चूज द मोस्ट सुटेबल कंजंक्शन फॉर द गिवन सेंटेन्स. डॅश ही इज अवर चोजन लीडर, वी विल सपोर्ट हिम. आता या ठिकाणी काय कॉज आणि परिणाम दिलेला आहे, म्हणजे या ठिकाणी आम्ही त्याला आमचा नेता निवडल्यामुळे आमचं काम आहे की त्याला सपोर्ट करणं. आता पहिलंच तुम्हाला सांगितलं होतं, बटने काय करतो आपण, कंपाऊंड सेंटेन्सेस जोडतो, म्हणजे हे येणार नाही. अँडने सुद्धा कंपाऊंड सेंटेन्सेस जोडतो, म्हणजे हे सुद्धा नाही. आणि देअरफॉरने सुद्धा कुठले जोडतो, कंपाऊंड सेंटेन्स. हे कुठले, कॉम्प्लेक्स सेंटेन्स. मग कॉम्प्लेक्स सेंटेन्सचं एकच या ठिकाणी पर्याय, तो म्हणजे कुठला, ॲज. म्हणजे इलिमिनेशन मेथडने सुद्धा, ही शॉर्ट ट्रिक असते, इलिमिनेशन मेथडने सुद्धा आपण सहजपणे त्याच्या उत्तरावरती पोहोचू शकतो. म्हणजे काय, ॲज ही इज आवर चोजन लीडर, वी विल सपोर्ट हिम. जसं की आम्ही त्याला आमचा नेता निवडला आहे, तसं आमचं काम आहे की त्याला आम्ही सपोर्ट करणं. क्वेश्चन नंबर 8. पहा क्वेश्चन नंबर 8 काय, चूज द ऑप्शन विथ द ॲप्रोप्रिएट क्वेश्चन टॅग फॉर द गिवन सेंटेन्स. आता या ठिकाणी ॲड अ क्वेश्चन टॅगचं हे वाक्य विचारलेलं आहे. मग इट इज सनी. आता या ठिकाणी करता कोण आहे, इट, आणि इज हे सहाय्यकारी क्रियापद आहे. मग आता हा जी वाक्य आपल्याला दिलेलं आहे हे कुठलं आहे, अफर्मेटिव्ह सेंटेन्स, म्हणजे होकारदर्शक. मग टॅग कुठला होणार त्याचा, नकारदर्शक. मग आता इट इज असल्यामुळं आरंट तर येण्याचा प्रश्नच नाही. दुसरं, हे इट इज आहे म्हणजे प्रेझेंटमध्ये आहे, म्हणजे वॉजंट येण्याचाही काही प्रश्न नाही. तिसरं, या ठिकाणी चौथा पर्याय वेरंट, तर हे सुद्धा भूतकाळातलं येणार नाही. मग राहिला कोणता, इजंट इट. म्हणजे किती अगदी सोप्या पद्धतीने इलिमिनेशन मेथडने सुद्धा आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. इट इज सनी, इजंट इट. मग अगोदरचं वाक्य क्वेश्चन टॅगचं अफर्मेटिव्ह असेल तर टॅग निगेटिव्ह होणार. अगोदरचं क्वेश्चन टॅगचं वाक्य निगेटिव्ह असेल तर टॅग अफर्मेटिव्ह होणार. मग हे अफर्मेटिव्ह असल्यामुळे टॅग कसा झाला, त्याचा निगेटिव्ह झाला. दुसरे काय येत नाहीत, कारण इट इज असल्यामुळे या ठिकाणी आरंट येणार नाही, वॉजंट भूतकाळ येणार नाही, वेरंटसुद्धा येणार नाही. म्हणजे ऑप्शन नंबर सी इज करेक्ट. म्हणजे आउट ऑफ सुद्धा मार्क घेता येतात पहा. फक्त काय गरजेचं आहे, कन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचं आहे. चूज द करेक्ट फॉर्म ऑफ मॉडल ॲक्झिलरी वर्ब फॉर द गिवन सेंटेन्स. आता मॉडल ॲक्झिलरी या ठिकाणी वापरायचं. आता ह्यात थोडासा ट्रिकी क्वेश्चन त्यांनी दिलेला आहे. काय क्वेश्चन आहे, इट रेन देअर विल बी नो मॅच टुडे. म्हणजे कंडिशनल सेंटेन्ससारखं आपल्याला या ठिकाणी त्यांनी दिलं आहे, परंतु गुगली केलेली आहे. या ठिकाणी ना तर विल येणार, ना तर कुड येणार, ना तर उड येणार, फक्त या ठिकाणी शूड येतं. कसं, शुड इट रेन देअर विल बी नो मॅच टुडे. जर त्या ठिकाणी पाऊस आला तर त्या ठिकाणी काय होणार नाही, मॅच होणार नाही. म्हणजे कंडिशनल क्लॉजेसमध्ये जर या ठिकाणी आपल्याला कुठलंच काही दिलेलं नसेल तर शूडचा वापर केला जातो. हे अपवाद वाक्य असतात पहा मित्रांनो, लक्षात ठेवायचे. क्वेश्चन नंबर 10.
चूज द करेक्ट फॉर्म ऑफ ॲडजेक्टिव्ह फॉर द गिवन सेंटेन्स. आता ॲडजेक्टिव्ह ओळखायचं आहे आपल्याला, कुठलं इथे बरोबर येईल. इन द ऑफिस पवन वॉज डॅश डॅश जाधव. आता मग सिनियर ज्युनियर हे पहा, अगोदर कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. सिनियर ज्युनियर सिनियर एक मिनट, ज्युनियर, इन्फेरियर, सुपेरियर, कुठले कुठले, सिनियर, ज्युनियर, इन्फेरियर, सुपेरियर. हे जर ॲडजेक्टिव्ह आपल्याला वाक्यामध्ये वापरायचे असतील तर त्यांच्यानंतर दॅन कधीच वापरायचं नाही. काय वापरायचं? टू वापरायचं. म्हणजेच काय, सिनियर टू, ज्युनियर टू, इन्फेरियर टू, सुपेरियर टू, दॅन वापरायचं नाही. मग या ठिकाणी पहा, मोर सुपेरियर येणार नाही. सुपर देन ते सुद्धा नाही, आणि सुपेरियर दॅन हे सुद्धा नाही. म्हणजे ऑप्शन नंबर ए इज करेक्ट, सिनियर टू. इन द ऑफिस पवन वॉज सिनियर टू जाधव. म्हणजे सिनियर, ज्युनियर, इन्फेरियर, सुपेरियर आले की लक्षात ठेवायचं, कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये यांच्यानंतर दॅन वापरलं जात नाही, फक्त टूचा वापर केला जातो. म्हणजे अशा कन्सेप्ट क्लिअर करून घेतले की तुम्हाला इझी क्वेश्चन सॉल्व करता येतात. क्वेश्चन नंबर 11, चूज द ऑप्शन विथ द ॲप्रोप्रिएट सफिक्स टू कंप्लीट द गिवन सेंटेन्स. दिलेलं वाक्य पूर्ण करण्यासाठी काय करायचे, ते ॲप्रोप्रिएट सफिक्स या ठिकाणी प्रत्यय जोडायचा आहे. चिल्ड्रेन हू डू नॉट परफॉर्म वेल. पहा काय वाक्य आहे, चिल्ड्रेन हू डू नॉट परफॉर्म वेल इन एक्झामिनेशन्स नीड अ लॉट ऑफ एनकरेज. मग एनकरेज्ड, एनकरेजफुल, एनकरेजिंग, एनकरेजमेंट. मग आता या ठिकाणी लक्षात घ्यायचं की कुठला आपण प्रत्यय जोडू शकतो. ईडी आहे, FUL आहे, ING आहे, MENT आहे. मग इथे बघायचं फ्रेज कुठली जोडली, अ लॉट ऑफ. अ लॉट ऑफ कुठे जोडतो आपण, ज्या ठिकाणी आपल्याला एखादं नाऊन मोजता येत नाही परंतु त्याचं क्वांटिटी आपल्याला प्रमाण दाखवता येतं, अशा वेळी आपण लॉट ऑफ ह्या गोष्टी वापरत असतो. मेजॉरिटी ऑफ, अ लॉट ऑफ, बरोबर. मग अ लॉट ऑफ ही जी फ्रेज आहे याच्यानंतर काय वापरलं जातं, नाऊन वापरलं जातं. मग एनकरेज हे काय आहे, क्रियापद आहे, हे नाऊन नाही. मग याला आपल्याला नाऊन करायचं आहे. मग ED जर लावलं तर काय होईल, क्रियापद. मग हा पर्याय नाही. FUL लावलं तर काय होईल, विशेषण. ING लावलं तर प्रेझेंट पार्टिसिपल. मग MENT जर लावलं तर काय होते, त्याचं नाऊन तयार होते. पहा आलो की नाही आपण उत्तरापर्यंत. म्हणजे अ लॉट ऑफ, अ मेजॉरिटी ऑफ यांचा वापर ज्या नामांना आपण संख्येत मोजू शकत नाही अशा नामांच्या पूर्वी केला जातो. मग इथे जर नाम पाहिजे असेल तर ED कशाला लागतं, क्रियापदाला. FUL कशाला लागतं, ॲडजेक्टिव्हला. ING कशाला लागतं, मुख्य क्रियापदाच्या चौथ्या रूपाला. मग हे तिन्ही ऑप्शन नाही. मग कुठला ऑप्शन बरोबर, MENT. कारण भाववाचक नामांना TION, SION, MENT हे असे प्रत्यय जोडलेले असतात. म्हणजेच वाक्य काय तयार होणार, चिल्ड्रेन हू डू नॉट परफॉर्म वेल इन एक्झामिनेशन्स नीड अ लॉट ऑफ एनकरेजमेंट. कन्सेप्ट क्लिअर होती का? कॉमेंटमध्ये जरूर सांगत जा बरं, कन्सेप्ट क्लिअर होती की नाही, की अजून जास्त एक्सप्लेनेशन पाहिजे. क्वेश्चन नंबर 12, चूज द करेक्ट फॉर्म ऑफ टेन्स फॉर द गिवन सेंटेन्स. करेक्ट फॉर्म ऑफ टेन्स या ठिकाणी वापरायचा आहे. इट इज डॅट डॅश इम्पॉसिबल डॅट डॅश अ क्राईंग बेबी. आता या ठिकाणी आपल्याला व्यवस्थित याचा अभ्यास करून क्रियापद वापरायचं आहे. इथे पहा, आता पहिला पर्याय, पहिल्यात इट इज येईल, बरोबर आहे. पण पुढे इम्पॉसिबल, इग्नोरिंग अ क्राईंग. इग्नोरिंग आणि क्राईंग हे दोन्ही प्रेझेंट पार्टिसिपल सोबत वापरता येत नाहीत. मग हा पर्याय कट. दुसरं, हॅड बीन, इट हॅड बीन इम्पॉसिबल टू इग्नोरिंग. आता हॅड बीन आलं असतं पण टू इग्नोरिंग नसतं. काय असतं, टू इग्नोर असतं. प्रेझेंट पार्टिसिपल टूच्या नंतर येत नाही, टू इन्फिनिटिव्हमध्ये. तिसरं, वॉज इग्नोरिंग. आता वॉज आणि इग्नोरिंग, आता वॉज आलं असतं इथं, इट वॉज, परंतु इग्नोरिंग चौथं म्हणजे प्रेझेंट पार्टिसिपल येणार नाही, कारण का ऑलरेडी क्राईंग वापरले. म्हणजे ऑप्शन नंबर C सुद्धा कट. मग चौथा, इट इज इम्पॉसिबल टू इग्नोर अ क्राईंग बेबी. धिस इज द करेक्ट ऑप्शन. आलो की नाही आपण
उत्तरापर्यंत. म्हणजे या पद्धतीने आपल्याला एलिमिनेशन मेथड वापरावी लागते. मग ह्याच्यासाठी आपल्याला बारीक सारीक नियम माहीत पाहिजे की डबल प्रेझेंट पार्टिसिपल वापरता येत नाही. काय करता येत नाही, वाक्यामध्ये डबल प्रेझेंट पार्टिसिपल वापरलं जात नाही. आलं लक्षात. मग याच्या एकाच नियमावरून आपण काय केलं, सगळे ऑप्शन एलिमिनेट केले. क्वेश्चन नंबर नेक्स्ट 13. चूज द मोस्ट सुटेबल डिटर्मिनर फॉर द गिवन सेंटेन्स. आता बऱ्याचशा मुलांना माहीत नसतं डिटर्मिनर कशाला म्हणतात. डिटर्मिनर काय नसतं, ॲडजेक्टिव्ह फॉर्म असतं. काय असतं, ॲडजेक्टिव्हला, विशेषणालाच डिटर्मिनर म्हटलं जातं आणि आर्टिकलसुद्धा डिटर्मिनरचं काम करतात. मग आता खालच्यापैकी आपल्याला वापरायचं पहा. ॲज ही इज ॲन इंट्रोव्हर्ट. इंट्रोव्हर्ट म्हणजे काय, आत्मकेंद्री. इंट्रोव्हर्टचा अर्थ काय होतो, आत्मकेंद्री म्हणजे स्वतःच्याच विश्वात रमणारा, त्याला आपण इंट्रोव्हर्ट म्हणतो. किंवा कमी बोलणारा, दुसऱ्यासोबत जास्त रिलेशन न वाढवणारा. ॲज ही इज ॲन इंट्रोव्हर्ट, ही इज नॉट पॉप्युलर अँड हॅज डॅट डॅश फ्रेंड्स. आता या ठिकाणी फ्रेंड्स हे नाऊन महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. का तर त्याच्या अगोदरचं ॲडजेक्टिव्ह वापरायचं आहे. मग फ्रेंड्स हे कुठलं नाऊन आहे, काउंटेबल नाऊन आहे, म्हणजे संख्येत मोजता येणारं. मग संख्येत मोजता येणारं नाऊन जर असेल तर त्यासाठी आपण अ लिटल वापरत नाही, लिटल वापरत नाही, मचसुद्धा वापरत नाही. हे वरचे जे तिन्ही जे आहेत हे आपण अनकाउंटेबल नाऊनसाठी वापरतो, म्हणजे संख्येत न मोजता येणाऱ्या नामांसाठी. आणि फ्यूचा वापर कुठे केला जातो, काउंटेबल नाउन्स, म्हणजे ज्यांना आपण संख्येत मोजू शकतो, 1 2 3 नैसर्गिक संख्येत. मग फ्रेंड्स हे कुठलं आहे, काउंटेबल नाऊन आहे. मग काय येणार इथे, फ्यू फ्रेंड्स. ऑप्शन नंबर डी इज करेक्ट. म्हणजे ॲज ही इज ॲन इंट्रोव्हर्ट, ही इज नॉट पॉप्युलर अँड ही हॅज फ्यू फ्रेंड्स. त्याला काहीच मित्र आहेत. क्वेश्चन नंबर 14. चूज द ॲप्रोप्रिएट आर्टिकल्स टू कम्प्लीट द गिवन सेंटेन्स. सी हॅज 2 चिल्ड्रेन. आता तिला 2 मुलं आहेत. मग 2 मुलं आहेत तर एक मुलगा असणार, एक मुलगी. तर मग काय, शी हॅज 2 चिल्ड्रेन, अ बॉय अँड अ गर्ल. एक मुलगा आणि एक मुलगी. द बॉय इज 2 अँड द गर्ल इज 5. मग आता या ठिकाणी तुम्ही म्हणताल सर तुम्ही इकडे अगोदर वापरलं, मग इथे द का वापरायचं. तर इकडे मित्रांनो लक्षात घ्या, अँडने हे कंजंक्शन जोडलं आहे, द गर्ल पुढे लिहिलेलं आहे. मग जसं पुढचं नाऊन असतं तसंच पाठीमागलचं घेतलं जातं. म्हणजेच काय, या ठिकाणी द बॉय येणार. द बॉय इज 2 अँड द गर्ल इज 5. म्हणजे मुलगा 2 वर्षाचा आहे आणि मुलगी 5 वर्षाची आहे. म्हणजे ऑप्शन नंबर बी इज करेक्ट. शी हॅज 2 चिल्ड्रेन, अ बॉय अँड अ गर्ल. द बॉय इज 2 अँड द गर्ल इज 5. म्हणजे पुढच्या गोष्टीवरून, म्हणजे वाक्यातल्या पुढच्या काही क्ल्यूजवरून सुद्धा आपण काय करू शकतो, वाक्याचं प्रश्नाचं उत्तर काढू शकतो. क्वेश्चन नंबर 15. चूज द ॲप्रोप्रिएट प्रिपोजिशनल फ्रेज फॉर द गिवन सेंटेन्स. प्रिपोजिशनल फ्रेज या ठिकाणी आपल्याला वापरायची आहे. काय, द पार्टी वर्कर्स वेअर बिझी कॅम्पेनिंग डॅट डॅश द पॉल. मग कॅम्पेनिंग अहेड ऑफ असतं, म्हणजे हे फिक्स प्रिपोजिशन्स असतात. अहेड बाय नाही येत, अहेड आउट नाही येत, अहेड इन येत नाही. अहेड ऑफ म्हणजे च्या अगोदर एखादी इव्हेंट करणे. मग द पार्टी वर्कर्स वेअर बिझी कॅम्पेनिंग अहेड ऑफ द पॉल. म्हणजे फिक्स प्रिपोजिशनचा क्वेश्चन होता. क्वेश्चन नंबर 16. चूज द करेक्ट फॉर्म ऑफ वर्ब फॉर द गिवन सेंटेन्स. द सोशल फाउंडेशन डॅट डॅश मोस्ट ऑफ इट्स मनी थ्रू डोनेशन्स फ्रॉम द वेल्दी. हे जे सोशल फाउंडेशन असतात हे काय करतात, तर जे खूप श्रीमंत लोक आहेत यांच्याकडून काय करतात, मानधन घेतात किंवा फंड रिसीव करतात, जमा करतात. तर त्याला आपण काय म्हणत असतो, रिसीव करतात. तर मग रिसीव करतात, तर मग ह्याच्यापैकी कुठलं येईल, सगळ्याच ह्याच्यात रिसीव दिलं आहे. मग द सोशल फाउंडेशन. आता हा जो सब्जेक्ट आहे हा कसा आहे, सिंग्युलर आहे. मग येणारं क्रियापदसुद्धा कसं पाहिजे, सिंग्युलर. मग पहिला ऑप्शन करेक्ट येतो. आता रिसिव्ज म्हणजे सिम्पल प्रेझेंट टेन्सचं वाक्य होतं. द सोशल फाउंडेशन रिसिव्ज मोस्ट ऑफ इट्स मनी थ्रू डोनेशन्स फ्रॉम द वेल्दी. आता हे बाकीचे काय येत नाहीत. रिसिविंग कसं येणार, प्रेझेंट पार्टिसिपल 2 ठिकाणी येतं, ॲम इज आर वॉज वेअर, म्हणजे कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स आणि कंटिन्युअस पास्ट टेन्स, तर हे येणार नाही. दुसरं हॅज रिसिविंग नसतं, हॅज बीन रिसिविंग असतं, हे कट. आणि हॅव रिसिव्ड हे येईल, परंतु सोशल फाउंडेशन हा करता एकवचनी आहे म्हणून हे सुद्धा येणार नाही. म्हणजे ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट. पहा इलिमिनेशनसुद्धा किती महत्त्वाचं आहे.
क्वेश्चन नंबर 17, चूज द ऑप्शन विथ द ॲप्रोप्रिएट सफिक्स टू कम्प्लीट द गिवन सेंटेन्स. आता याच्यापैकी योग्य तो प्रत्यय आपल्याला जोडायचा आहे. बीइंग ॲडिक्ट डॅट डॅश टू युअर स्मार्टफोन्स कॅन इन्क्रीज द रिस्क ऑफ ब्लाइंड. आणि या ठिकाणी आपल्याला जोडायचं आहे की जर तुम्ही स्मार्टफोनच्या जास्त आहारी गेलात तर तुम्ही आंधळे होण्याची शक्यतासुद्धा नाकारता येत नाही. म्हणजे बीइंग ॲडिक्ट, आता या ठिकाणी बीइंग ॲडिक्टला आपण काय जोडू शकतो, बीइंग ॲडिक्टेड ईडीचा प्रत्यय, आणि पुन्हा ब्लाइंडला ब्लाइंडनेस. म्हणजे बीइंग ॲडिक्टेड टू युअर स्मार्टफोन्स कॅन इन्क्रीज द रिस्क ऑफ ब्लाइंडनेस. या आता ॲडिक्शन येणार नाही. का येणार नाही, कारण बीइंग इथं वापरलेला असल्यामुळे TION येणार नाही. दुसरं TIV हे कशासाठी वापरतो आपण, ॲडजेक्टिव्हसाठी, तर बीइंगच्या नंतर ॲडजेक्टिव्ह येत नसतं, नाऊन येतं. एबल हे सुद्धा ॲडजेक्टिव्हचाच प्रकार आहे. मग काय, ऑप्शन नंबर डी इज करेक्ट. क्वेश्चन नंबर 18, चूज द करेक्ट फॉर्म ऑफ वर्ब दॅट इज इन ॲग्रीमेंट विथ द सब्जेक्ट. करेक्ट वर्ब आपल्याला वापरायचं. समवन ॲट द डोअर आय कॅन हर अ नॉक. कोणीतरी दरवाजावरती आहे, कोणतरी वाजवल्याचा आवाज मी ऐकू शकतो. आता या ठिकाणी क्रियापद वापरायचं. मग समवन हे कोणतं प्रोनाऊन आहे, इनडेफिनाइट प्रोनाऊन. इनडेफिनाइट प्रोनाऊन. मग हे जे इनडेफिनाइट प्रोनाऊन असतात मित्रांनो, तर हे एकवचनी असतात. कसे असतात हे, एकवचनी. कोणते कोणते, समवन, समबडी, नोबडी, नो वन, हे एकवचनी असतात. मग एकवचनी जर असतील तर क्रियापदसुद्धा कसं येणार आहे, एकवचनी. मग आर येणार नाही, वेअर येणार नाही, आणि हॅजसुद्धा येणार नाही. का, तर मुख्य क्रियापद पुढे दिलेलं नाही, हॅजच्या नंतर मुख्य क्रियापद लागतं. मग या ठिकाणी काय येईल, इज समवन ॲट द डोअर. इथे पर्याय नंबर 1 इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 19, पहा, चूज द ऑप्शन दॅट हॅज ऑल वर्ड स्पेल्ड करेक्टली. या ठिकाणी आता स्पेलिंग करेक्शनचा प्रश्न विचारलेला आहे. मग सगळे जर आपण पाहितले तर या ठिकाणी ग्रामर GRAMMAR, टेलिव्हिजन TELEVISION आणि प्रॉमिस PROMISE. ऑप्शन नंबर बी इज करेक्ट. बाकीचे सगळे रॉंग आहेत. क्वेश्चन नंबर 20, चूज द करेक्ट फॉर्म ऑफ ॲडजेक्टिव्ह फॉर द गिवन सेंटेन्स. आता ॲडजेक्टिव्हचा करेक्ट फॉर्म आपल्याला ओळखायचा आहे. द लॉ रिक्वायर्स डॅट डॅश रिफॉर्म टू इन्श्युअर जस्टिस फॉर ऑल. सगळ्यांना जर न्याय मिळणं अपेक्षित असेल तर खूप मोठ्या प्रमाणावरती रॅडिकल चेंजेस आपल्याला या ठिकाणी आणणं गरजेचं आहे. आता रिफॉर्म हे काय, नाऊन आहे. नाऊनच्या अगोदर ॲडजेक्टिव्ह पाहिजे. मग आता या ठिकाणी रॅडिकॅलिझम, LISM कुणाला वापरतो आपण, ISM, तर भावाचक नामांना. मग नाऊन तर येणार नाही, कारण ऑलरेडी रिफॉर्म हे नाऊन आहे. तिसरं आहे रेसिस्ट. रेसिस्टसुद्धा काय आहे, जो म्हणजे रेसिस्ट कुणाला म्हणतो आपण, वंशवाद करणारा. मग हे रेसिस्टसुद्धा काय, भावाचक नाम आहे. आणि रॅडिकली हे काय, ॲडव्हर्ब आहे. आपल्याला काय पाहिजे, ॲडजेक्टिव्ह. म्हणजेच काय, द लॉ रिक्वायर्स रॅडिकल रिफॉर्म टू इन्श्युअर जस्टिस फॉर ऑल. म्हणजे याच्यावरून सुद्धा तुम्ही ओळखू शकता. ISM नाऊन, रेसिस्ट नाऊन, रॅडिकली हे काय, ॲडव्हर्ब आहे, आणि रॅडिकल काय, ॲडजेक्टिव्ह आहे. या पद्धतीने मग तिथे रॅडिकल येणार. क्वेश्चन नंबर 21, चूज द ऑप्शन दॅट बेस्ट पंक्च्युएट्स द गिवन सेंटेन्स. आता या ठिकाणी सुद्धा डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचचंच वाक्य आलेलं आहे. आपल्याला प्रश्न विरामचिन्ह द्यायला मी अगोदर देऊन घेतो. व्हाय डोंट यू व्हिजिट द डॉक्टर. या ठिकाणी कॉमा देऊन क्वेश्चन मार्क, कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा क्लोज, आणि इथं शेवटी फुल स्टॉप. हा ऑप्शन कुठला बरोबर येतो, ऑप्शन नंबर D इज करेक्ट. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 22, चूज द ऑप्शन दॅट करेक्टली स्पेल्स द वर्ड्स टू बी फिल इन द गिवन सेंटेन्स. बरोबर असलेलं, स्पेलिंग करेक्ट असलेलं, म्हणजे शहरांची नावांची स्पेलिंगसुद्धा मित्रांनो लक्षात ठेवत जा. आपल्याला पर्याय शोधायचे. ड्युरिंग द वर्ल्ड टूर माय फ्रेंड एन्जॉयड व्हिजिटिंग सिटल आणि एडिनबर्ग. हे 2 स्पेलिंग करेक्ट आहेत, बाकीचे वरचे चूक आहेत. म्हणजे ऑप्शन नंबर डी इज करेक्ट. क्वेश्चन नंबर 23, असे एखाद दुसरा प्रश्न येतो आणि आपण गोंधळून जातो, तर गोंधळून जायची गरज नाही. थोडेसे शहरांची नावंसुद्धा व्यवस्थित पाहून घ्या. चूज द मोस्ट ॲप्रोप्रिएट युजेस टू फिल इन द ब्लँक्स इन द गिवन सेंटेन्स. आता या ठिकाणी आपल्याला व्यवस्थित योग्य शब्द असे त्या ठिकाणी वापरायचे.
मग हा जो प्रश्न आहे हा प्रश्न कशाचा असतो, वर्ड्स ऑफन कन्फ्यूज यांच्यामध्ये हे येतो. ही इज डॅट डॅश टू ड्रिंकिंग अँड स्पेंड्स डॅट डॅश ऑन अल्कोहोल एव्हरी इव्हनिंग. तो पिण्याच्या एवढा नादाला लागला आहे की तो किती पिण्यावरती खर्च करतो दररोज संध्याकाळी ते त्याच्यासुद्धा त्याला कळत नाही. मग ही इज ॲडिक्टेड, काय येणार इथं, ही इज ॲडिक्टेड, आहारी जाणे. ही इज ॲडिक्टेड टू ड्रिंकिंग अँड स्पेंड्स लॅविशली, LAVISH, लॅविशली ऑन अल्कोहोल एव्हरी इव्हनिंग. आता पहिल्यात ॲडिक्टेड लॅविश्ड आलं आहे, दोन्ही वर्ब येत नाहीत, कारण ऑन अल्कोहोल स्पेंड्सच्या पुढं ॲडवर्ब पाहिजे, कारण खर्च कसा करतो आहे तो, खूप चंगळवादाप्रमाणे करतो आहे, म्हणजे स्पेंडला क्वालिफाय करणारं ॲडवर्ब पाहिजे. मग इथे लॅविश्ड येणार नाही, स्पेंडच्या नंतर क्रियापद येणार नाही, पहिला पर्याय गेला. दुसरासुद्धा ॲडिक्ट लॅविशेस ते गेला. ॲडिशन हे येणार नाही, कारण ही इजच्या नंतर क्रियापद पाहिजे, ॲडिशन हे काय नाऊन आहे, ते गेलं. मग ऑप्शन नंबर डी इज करेक्ट. क्वेश्चन नंबर 24 पहा काय आहे. क्वेश्चन नंबर 24, चूज द ऑप्शन दॅट बेस्ट एक्सप्रेसेस द मिनिंग ऑफ द हायलायटेड इडियम फ्रेज. आता या ठिकाणी ही इज लाईक अ बियर विथ अ सोर हेड. आता लाईक अ बियर विथ अ सोर हेड या म्हणीचा अर्थ होतो की खूप भयानक रागीट असणारा, त्याचा मूड लगेच चेंज होणारा, विचित्र असा व्यक्ती, त्याला आपण म्हणतो बॅड टेम्पर्ड. मग याच्यातला ऑप्शन नंबर सी करेक्ट आहे. अँग्री येत नाही, इंज्युअर्ड येत नाही, ज्युएल येत नाही. ज्युएल म्हणजे काय, आनंदी राहणारा. इंज्युअर्ड म्हणजे काय, जखमी झालेला. अँग्री म्हणजे रागवलेला. तर या ठिकाणी बॅड टेम्पर्ड हा त्याचा योग्य अर्थ आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 25, चूज द ॲप्रोप्रिएट प्रिपोजिशन फॉर द गिवन सेंटेन्स. द नेबर पीप्ड डॅट डॅश द विंडो अँड फाउंड द वुमन लाईंग अनकॉन्शियस. शेजाऱ्याने काय केलं, खिडकीतून झोकून पाहितलं, डोकावून पाहितलं. डोकावून पाहण्याला कुठलं येतं रे, थ्रू, खिडकीच्या मध्ये डोकावून पाहितलं. द नेबर पीप्ड थ्रू द विंडो अँड फाउंड द वुमन लाईंग अनकॉन्शियस. इंटू कधी वापरलं जातं, जर दारातून आतमध्ये प्रवेश करत असतो तर. थ्रू कधी वापरलं जातं, जर एखाद्या गोष्टीमध्ये आपण डोकावून पाहत असतो तर. ॲक्रॉस कधी वापरलं जातं, च्या बाजूला. आणि फ्रॉम, च्या पासून. म्हणजे ऑप्शन नंबर सी इज करेक्ट. अशा पद्धतीने कुठलाही पेपर जर आपण कन्सेप्ट क्लिअर करून जर क्वेश्चनची प्रॅक्टिस केली तर निश्चितच मित्रांनो 25 आउट ऑफ 25 पडायला हरकत नाही. आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहितला त्याबद्दल आपलं सर्वांचे धन्यवाद. व पुन्हा एकदा रिक्वेस्ट आहे की चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.